सूचना असेल समोर सूचना असेल तुम्हाला ब्लॅक स्क्रीनच्या समोर आपण रोज ही सूचना करतोय ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेत त्याने उठा आणि डिसिजन येतोय व्हाईट बॉल आहे रिव्ह्यू या ठिकाणी अनसक्सेस ठरताना तुम्हाला पाहायला मिळेल सूरज गायकवाड तयार हो पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक विकेट कीपर बॉल खाली आणि याच बरोबर कॉट बिहाइंडचा शिकार अनिल जाधव मैदानावरती शून्यावरती बाद संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद होतोय अनया 11 कनोली संघाला इथे मात्र एक हादरा बसलाय शून्यावरती डायमंड डक इथे पहिला फलंदाज बाद होणार आहे शून्यातून आता इथे विश्व निर्मिती करायची आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे राखीतून भरारी घ्यायची आहे शून्यात जन्मलो शून्यात वाढलो शून्याचे करुण मंथन नक्कीच शोधू काहीतरी आणि शून्यातून इथे मात्र पुन्हा एकदा एक मोठा स्कोर उभा करायचा आहे एक फलंदाज बाद झाला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आता थोडासा दबाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण ज्या पद्धतीनं सूरज गायकवाड इथे तुम्ही पाहताय अंबेगाव तालुक्यातील जवळे ह्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अगदी छोट्याशा गावातून क्रिकेटला केलेली सुरुवात आणि त्यानंतर आपण पाहिले खऱ्या अर्थानं अगदी उभ्या महाराष्ट्रभर गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून खूप प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मागणी असणारा खेळाडू आज पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये चमक दाखवतोय तर समोरच्या बाजूला न्यू वाटेल मैदानाच्या आतमध्ये आयकॉन भूषण गोळे टप्प्याचा बॉल त्याला उडवलंय तिथे फिल्डर चेंडू खाली हो 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 व्हॉट कॅच घेण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय पण काय डिसिजन असेल असं वाटलं होतं कदाचित झेल झालाय पण आपण पाहिलंय त्या ठिकाणी एक वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं स्क्रीनवरती देखील तुम्ही इथे पाहाल शॉर्ट पिच वेळेचा बॉल होता अगदी लॉंग लेग मध्ये तिथे एक चांगल्या पद्धतीनं आणि याच बरोबर इथे अंपायर डिसिजन येतोय 6 धावा षटकार छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर थँक्यू वैष्णव डीजे थँक्यू महेश नानगुडेचा खूप छान प्रयत्न आपण पाहिला पण त्या ठिकाणी षटकार आपण पाहतोय सूरज गायकवाड इथे पुन्हा एकदा तयार हो पुन्हा एकदा स्क्वेअर कट भन्नाट असा फटका आपण पाहतोय वन बाउन्स चेंडू जाणार आहे सी बारेशा पार धावा मिळणार आहेत 4 चौकार बेदूने गेला आर पार सनसनीत चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार पहा वेगवान चेंडूंवरती इथे आक्रमण होतंय भूषण गोळे खरं तर खूप टॅलेंटेड असणारा हा खेळाडू ज्या दिशेला बॉल येत आहेत त्याच दिशेला खरं तर स्ट्रोक देखील मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्वेअर कट पाहिला त्यानंतर लॉंग लेग षटकार तुम्ही पाहिला सूरज गायकवाड थोडासा महागडा ठरलाय पुढे एकदा टप्प्याचा बॉल होता त्याला फाईटमध्ये दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चांगला आहे आणि याबरोबर एक सिंगल पुढे एकदा स्कोर कार्डला आकार देणार आहे आणि धावफलकामध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव जो तुम्हाला पाहायला मिळेल स्कोर कार्डमध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत पहा दोन चेंडू बाकी आहेत 4 चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र केलेले आहेत आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहेत कशा पद्धतीने मैदानावरती मात्र कामगिरी मैदानावरती सूरज गायकवाड यांच्या माध्यमातून विशेषतः बॅटिंग करणाऱ्या टीमचं देखील कौतुक करावं लागेल त्या विषयाकडे आपण ह्या चेंडू नंतर जाऊयात पुन्हा एकदा हो सरळ बॅटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप लॉंगऑन मध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडूला फील्ड करेल त्या अगोदर पुढे एकदा एक सिंगल इथे स्कोर कार्डला आकार देणार आहे धावफलकामध्ये 13 धावा आहेत कौतुक का करावं पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले इथे ज्या पद्धतीनं फलंदाज शून्यावरती बाद झाला त्यानंतर खरं तर भूषण गोळे संघाचा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आला पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर होतं दबाव होता पण दबावामध्ये देखील एक चांगली अशी इडिंग त्याच्या माध्यमातून तुम्ही पहिल्या षटकामध्ये इथे पाहताय सूरज तयार
पुढे एकदा हलक्यातून बॉल स्टेअर केलाय डीप, अगदी तुम्ही पहा मिडॉन मध्ये हा चेंडू जाणार आहे. असं वाटलं होतं कदाचित सर्कलच्या बाहेर जाईल, पण सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड होतोय. याबरोबर षटक संपलाय आणि पहिलं षटक संपत असताना अनया 11 कनोली संघ एका विकेटच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 14 धावा धावफलकामध्ये. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चला वेळ घेऊ नका, वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. आज दिवसभरामध्ये 6 मॅचेस आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायच्यात. चौथा सामना आपण या ठिकाणी जो पाहतोय, यानंतर देखील अजून 2 सामने बाकी आहेत. त्यामुळं खरं तर मॅच थोडं स्पीडअप करा. खरं तर सकाळी देखील खरं तर या गोष्टीचा आपण उल्लेख केला. ऑर्गनायझर टीमचं ह्या ठिकाणी मात्र कौतुक करावं लागेल, कारण खरं तर पावसाळी हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची इतकं सुंदर असं नियोजन या ठिकाणी तुम्हाला लोणी प्रीमियर लीगचं जे पाहायला मिळतंय. खूप सुंदर असं मैदान आणि त्यानंतर प्रशस्त असं व्यासपीठ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, या ठिकाणी मात्र फसला. एक सिंगल येणार आहे. मैदानाच्या चारही बाजूला तुम्ही पहा चौफेर सुंदर अशी बसण्यासाठी आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी मात्र जी व्यवस्था गेलेली आहे. त्यानंतर 7S लाईव्हच्या माध्यमातून अगदी 8 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र थेट प्रक्षेपण तुम्हाला या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळते. आणि विशेषतः सर्वांचं लक्ष अगदी व्यासपीठाकडे नक्कीच आल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी जाणार आहे. याबरोबर एक टोले जंग फटका आपण पाहतोय. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 6. मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. धावफलक पहा 21 धावा धावफलकामध्ये आहेत. पहा व्यासपीठावरती तुम्हाला सुंदर अशा ट्रॉफीज, त्यानंतर सुंदर अशा मोटरसायकल्स या ठिकाणी मात्र ज्या पाहायला मिळत आहेत. पुढे एकदा अगदी यॉर्कर लेनचा प्रयास होता, त्या ठिकाणी मात्र एक सिंगल पुढे एकदा येणार आहे. स्कोर कार्ड मध्ये अगदी पुढे एकदा छोटासा बदला. 22 धावा धावफलकामध्ये आहेत. राहुलजी मस्के सर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आहेत. आणि पहा खरं तर पहिल्या षटकामध्ये देखील सूरज गायकवाड यांना तुम्ही पाहिलं. त्यानंतर दुसरं षटक राहुल मस्के यांच्या माध्यमातून देखील इथे तुम्हाला पाहायला मिळतंय. 22 धावा धावफलकामध्ये आल्यात. 1.3 नंतर आपण ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये कणोली संघाची पाहतोय. राहुल मस्के सर तयार. हो रिव्हर्स खूप सुंदर फटका. कॅप मध्ये चेंडू तो जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहे 4. चौकार 4 रन. बेदूने गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 4 धाब्याने धावफलक पुढे पोहोचले. 26 धावा 26 रन. लॉस ऑफ 1 विकेट. दोन्ही टीम्स इथे पहा खरं तर खूप प्रयत्न करतायत. आज दिवसभरामध्ये मात्र चांगला परफॉर्मन्स देत सुपर 8 मध्ये पोहोचण्याचा आज प्रत्येकाचा प्रयत्न असेल, कारण आज जर पराभूत झाला तर पुढे संधी नाही. जे काही करायचे ते आज करायचंय. आज नाही तो फिर कभी नाही. ही परिस्थिती आज तुम्हाला पाहायला मिळणार, कारण आज कॉलबॅक आहे. गेल्या 3 दिवस इथे जरी तुमच्याकडून चुका झाल्या असतील तरी आज मात्र इथे चुका टाळाव्या लागतील. तर आपण पाहतो या ठिकाणी मात्र पारितोषिक शुभम गीते यांच्यासाठी मात्र पारितोषिक येणार आहे. ओहो फुल टॉस. बिग ब्लास्ट. नो चान्स. नामदार षटकाचा दमदार पॉवरफुल हिट. चरण षटकार. फटका असा ध्वाधार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. या ठिकाणी एक पारितोषिक येते. विशेषतः
हे पारितोषिक पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटचे असणारे अध्यक्ष सन्माननीय भरतदादा टिंगरे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आले। या अगोदर शुभम गीतेनं 6 चेंडूमध्ये जे 6 चौकार खेळले त्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज भरतदादा टिंगरे अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। पुन्हा एकदा आपण देखील ऑनलाईन सामन्याचा आस्वाद घेत आहेत। नामदार चषकाच्या माध्यमातून आपलं मनापासून मनपूर्वक असं स्वागत। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली। श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली। पहा 33 धावा इथे धावफलकामध्ये आहेत। कशा पद्धतीने इथे मात्र कामगिरी यानंतर केली जाणार आहे। अजूनही 4 षटकं बाकी आहेत। 4 षटकांमध्ये कशा पद्धतीने कामगिरी यानंतर केली जाणार, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही पाहिले सूरज गायकवाडला पाहिलं, राहुल मस्के सरांना पाहिलं। गोलंदाज इथे मात्र सूरज इथे मैदानावरती मात्र तयार असेल। हो याबरोबर पहा बॉल खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि एक सिंगल इथे मात्र येणार आहे। धावफलकामध्ये पहा छोटासा बदलाव होणार आहे। 34 धावा धावफलकामध्ये आहेत। तर ह्या ठिकाणी एक पारितोषिक येते सन्माननीय सुशांतजी आहेर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येते। कोणत्याही गोलंदाजाने जर ह्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर सुशांत आहेर यांच्या वतीने तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज जे दिलं जाणार आहे। पहा खरं तर टेनिस बॉल क्रिकेटवरती प्रेम करणारी खूप मंडळी आहेत। अगदी लाईव्ह सामन्यांचा आस्वाद घेणारे देखील अगदी प्रेक्षक मान्यवर आपण पाहिले, त्यांच्या माध्यमातून देखील इथे मात्र पारितोषिक येत आहेत आणि मैदानावरती देखील मान्यवरांच्या माध्यमातून मात्र इथे पारितोषिक जे दिले जाणार आहे। पुन्हा एकदा सूरज तयार असेल। हो या बरोबर पहा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झालाय आणि दुसरा फलंदाज या 11 कलोली संघाचा मात्र डगआउट्स मध्ये। संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट। अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी। थँक्यू टीजे। दुसरा फलंदाज इथे आपण पाहतोय बाद होणार आहे आणि ज्या पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळेल, आक्रमकता इथे मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी बॉलिंग मध्ये सूरजच्या माध्यमातून जी पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये सूरजला तुम्ही पाहिलं होतं, थोडेसे मोठे फटके देखील त्याच्या बॉलिंगवरती जे वसूल केले होते भूषण गोळेनं, पण त्यानंतर तुम्ही पाहताय मैदानावरती मात्र विकेट टेकर गोलंदाज म्हणून देखील समोर येतोय। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती या ठिकाणी मात्र करतोय आणि पहा आता भूषण गोळे आणि दुसऱ्या बाजूला मयूर सोनवणे ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आहे। तर ह्या ठिकाणी पुन्हा एकदा पारितोषिक येते। ह्या बॉल नंतर त्या पारितोषिकाची चर्चा आपण करणार आहोत। हो पुन्हा एकदा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये। सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये कोणताही नसेल। लेग बाईजच्या माध्यमातून ही धाव मिळते। तर कल्याणजी यादव यांच्या माध्यमातून पारितोषिक येणार आहे। कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल रोख रक्कम 2100 रुपये इथे मात्र दिले जाणार आहे। पारितोषिक इथे मात्र खूप दिली जात आहेत आणि विशेषतः तुम्ही पाहताय मयूर सोनवणे याच्या नावावरती देखील एक रेकॉर्ड आहे। 11 चेंडू आणि 11 षटकार गत वर्षी मात्र मयूर सोनवणेच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे। संगमनेर तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या स्पर्धेमध्ये पहा 11 चेंडूवरती 11 षटकार ठोकणं ही खरं तर सोपी गोष्ट नाहीये। मयूर सोनवणे
याच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे. पुढे एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, हा बाउन्स खूप होता, वेग खूप होता, बॅटवरती प्रॉपर चेंडू मेडल झाला नाही. त्यानंतर मात्र 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये येणार. भूषण गोळेला तुम्ही पाहताय, खरं तर हा देखील यंगस्टर प्लेअर आहे आणि अलीकडच्या काळामध्ये ह्या प्लेअरला देखील खूप मागणी आहे. आणि तुम्ही पाहत तसं का खेळ देखील, तसं क्रिकेट देखील तितकं संभव्य आणि तितकं जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक शॉटमध्ये काला इथे मात्र भूषण गोळेच्या माध्यमातून तुम्हाला पहा इथे पाहायला मिळते. प्रत्येक शॉटमध्ये एक वेगळं व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतं. आणि पहा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्या अनुषंगाने इथे स्ट्रोक इथे आपण पाहतोय मैदानावरती रिलीज करताना, स्ट्रोक खेळताना इथे मैदानाच्या आतमध्ये भूषण गोळे या ठिकाणी तुम्ही पाहता. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सूरज गायकवाड पुढे सरसबत खेळण्याचा प्रयत्न. इथे पहा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बॅट आणि बॉल मधून हत्ती जाईल इतकं मोठं अंतर आहे. आणि या ठिकाणी डॉट बॉल जे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल जे येणार आहे. 2.5 नंतर 37 धावा धावफलकामध्ये. तर ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आता पारितोषिक येते गोलंदाजांसाठी. जी विकेट हॅट्रिकसाठी आतापर्यंत पारितोषिक आली होती, पण आता आपण पाहतोय अनया 11 कनोली या संघाच्या संघ मालकांच्या वतीने पारितोषिक येणार आहे. अजयशी जगताप यांनी कळवले, लागोपाठचे जर 3 षटकार ठोकले तर तब्बल 4100 रुपयांचं पारितोषिक, 4100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि याचबरोबर बॉल पोहोचतोय डीप लॉंग ऑनला, बाउंड्री लाईन पार, धावा मिळणार आहे 4 चौकार. बेदुने गेला आर पार, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. 41 धावा आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉलमध्ये 41 बनवल्यात. 41 बनवत असताना 2 विकेट्स संघाने आतापर्यंत गमावल्यात. तर अजूनही 18 बॉल 3 षटक इथे मात्र. चला थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. यानंतर अजूनही 2 सामने बाकी आहेत. पहा ही मॅच देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर आपण पाहतो या अगोदर अनया 11 कनोली या संघाचा एक सामना तुम्ही पाहिला. सकाळच्या सत्रामध्ये तो सामना त्यांना जिंकलाय आणि हा सामना जिंकत इथे सुपर 8 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आणि 4 षटकांमध्ये ती मॅच कनोली संघाने संपवली होती. त्यामुळे जर रनरेसचा विषय आला तर ह्या गोष्टीचा फायदा कनोली संघाला होऊ शकतो. ही मॅच जिंकत सुपर 8 मध्ये पोहोचण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असेल. पण त्यासाठी खरं तर साई रुद्रा फायटर्स ह्या टीमला इथे मात्र पराभूत करावं लागेल. बघूया. चला वेळ खूप महत्त्वाचा आहे. वेळ वाचवा, मॅचला थोडंसं स्पीडअप करा. यानंतर अजूनही 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि बॅड लाईट होणार नाही याची काळजी देखील आपण घेणार आहोत. कारण अंधार पडायच्या अगोदर सामने पूर्ण होणं गरजेचं आहे. मी मगाशी देखील म्हटलं, खरं तर पावसाचं वातावरण आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये सामन्याला थोडासा वेग द्या. फुल ऑफ लेनचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क येथे व्यवस्थित तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती येणार आहे. 5 षटक क्रमांक 4 कडे आपण जातो. एक बॉलिंग मार्कवरती ओमकार दळेच्या हातामध्ये चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि पहा पहिल्या दिवशी ओमकार दळेला तुम्ही पाहिलं होतं, अगदी एक अतिरिक्त गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला. त्यानंतर एक चांगला परफॉर्मन्स गोलंदाजीमध्ये त्याचा पाहायला मिळाला. आणि त्यानंतर ओमकार दळेला आपण पाहतोय संघामध्ये गोलंदाज म्हणून या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीनं वाव मिळाला. गोलंदाज तयार. हो पुढे एकदा हा बॉल पहा खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे होत नाहीये आणि त्याबरोबर एक सिंगल जे येणार. विकेट किपरच्या हातामधून इथे चेंडू निसटल्यानंतर एका चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये होणार आहे. धावफलक पुढे पोहोचतंय. स्कोरबोर्डमध्ये पुन्हा एकदा बदलाव. 42 धावा धावफलकामध्ये आहेत. दोन्ही टीम्स इथे मात्र खरं तर शर्थीचे प्रयत्न करताना तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या ठिकाणी पहा पंचांच्या माध्यमातून देखील इथे आपल्या आपण पाहतो या ठिकाणी
रिव्ह्यू जो येणार आहे अगदी बॅटिंग टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू आहे. वाईटसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी मात्र घेतला जाणार आहे आणि तुम्ही देखील स्क्रीनवरती ह्या गोष्टी पाहू शकता. रिव्ह्यू आपण पाहतो या ठिकाणी मात्र जो घेतला जातोय. आणि पहा अलीकडच्या काळामध्ये खरं तर ही टेक्नॉलॉजी आज टेनिस बॉल क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन गेलेली आहे. निपक्षपातीपणे प्रत्येक निर्णयावरती इथे मात्र देताना तुम्हाला पंच पाहायला मिळतात. आणि पहा ह्या गोष्टी टेक्नॉलॉजीमुळे ह्या गोष्टी सहजरित्या इथे मात्र स्पष्टपणे तुम्हाला देखील ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. वाईटसाठी हा रेफर मात्र इथे घेतलेला आहे. पाहूया रिव्ह्यू इथे आहे. टीव्ही अंपायर्स फेअर डिलेव्हरी रिव्ह्यू आपण पाहतो या ठिकाणी अनसक्सेस ठरला. आणि या ठिकाणी आता दोन्ही टीम्सकडे आता ह्या इनिंगमध्ये एकही रिव्ह्यू शिल्लक नाही आहे. प्रत्येक टीममध्ये आपण पाहतो एक रिव्ह्यू प्रत्येक टीमसाठी या ठिकाणी मात्र जो असणार आहे. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवरती पहा. ओमकार धळे तयार. हो फुल टॉस बिग ब्लास्ट नो चान्स. बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. चरण षटकार. फटका असा ध्वादार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ फुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. जबरदस्त स्ट्रोक इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 48 धावा धावफलकामध्ये भूषण गोळेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 13 चेंडूंचा सामना केलाय. 35 बनवल्यात. 269च्या स्ट्राईक रेटनं भूषण बॅटिंग करतोय. पुढे एकदा लोवर फुल टॉस डीप लॉंगॉड मध्ये बॉल जाणार आहे. तिथे मात्र फिल्डर चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकाला आकार देईल. धावफलकामध्ये पुन्हा एकदा छोटासा बदलाव. 49 धावा धावफलकामध्ये आहेत. प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये पहा दोन्ही संघ खूप करतात. शर्थीचे प्रयत्न आहेत. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रयत्नामधून जरी इथे अपयश आलं तरी प्रयत्नातून मिळणारा अनुभव हा खूप मोठा आहे. आणि अनुभव हा जीवन जगत असताना फार मोठा गुरु ठरत असतो. त्यासाठी अनुभव असणं हे फार गरजेचं आहे. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा 49 धावा धावफलकामध्ये आहेत. अगदी 3.5 नंतर तुम्ही पाहता 49 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. विशेषतः भूषण गोळे हे हेडिंगमध्ये मात्र सर्वांचं लक्ष प्रभावित करतोय, आकर्षित करतोय. 14 चेंडूमध्ये 36 बनवल्यात. मयूर सोनवरेला तुम्ही पाहता 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. ताडी एकही धाव त्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत पाहायला मिळाले नाही. सूरज गायकवाड चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावफलक पुढे एकदा एका धावेने या ठिकाणी पुढे पोहोचेल. धावफलकामध्ये छोटासा बदलाव आणि या एका धावेबरोबर अडया 11 कनोली संघासाठी एकदा जोरदार राड्या. अर्धशतक 50 धावा स्कोअरकार्डमध्ये पूर्ण होत आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. चार ओव्हर संपलेत. 50 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद आणि गोलंदाज मार्कावरती. गोलंदाजाला आपण जर पाहिले तर आता राहुल गिरे निश्चितप्रमाणे याला आपण पाहणार आहे. आणि समोरच्या बाजूला फलंदाज आहे मयूर सोनवणे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू पोचलाय लॉंगॉनला. सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार.
आता मी नसतो कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. अगदी पुण्यामध्ये चुन्नीचे प्रमाण टाकला गेला आणि समोरच्या बाजूला एक सुरेख प्रकारचा ऑन साइडला आलेला हा षटकार अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. या दरम्यान अगदी चेंडू हलक्या त्याने फ्लिक केला, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल झालाय. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू अगदी आपण बघतोय हलक्या हाताने जो खेळला गेला तिथे क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव येईल आणि एका धावसंख्येनंतर धापलकर धावसंख्या जी आहे ती असेल आता 57 धावा. 3 गाड्यांच्या मोबाईलात 5वं षटक चालू असताना भूषण गोळीचं कौतुक आहे. 14 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची खेळी त्याची आतापर्यंत अगदी आपण पाहिली. 3 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपण अगदी पाहिलेत. समद अख्तर आलाय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडूत 1 धाव त्याने आपल्या संघासाठी बनवली. अनया 11 कोनोली या संघासाठी. गोलंदाज तयार आहे. परत एकदा राहुल गिरे. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू खेळला गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. 1 धाव आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय ठिकाणी महेश नानगुडे याचं क्षेत्ररक्षण अगदी आपल्याला पाहिले मिळाले आणि त्या दरम्यान एकच धाव आली. धापलकाची धावसंख्या आहे ती 58. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 2 3 4 क्षेत्ररक्षक दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू आहे आणि तिथं चांगला झेल झालाय. धक्का क्रमांक 4. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय राहुल सिसोदिया नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायमध्ये समज अगदी एक उंच फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटचा बॉलचा कुठल्या प्रकारचा मिला पाहायला मिळाला नाही आणि इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये परतावं लागलं समज अख्तरला. राहुल गिरे निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. शिरूर तालुक्यातील मांडोगण फराटा या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू VCC मांडोगण फराटा या टीममध्ये बराच वेळा आपण राहुल गिरेला पाहिलेला आहे खेळताना. तोच राहुल इथे करामत करताना आपल्याला पाहायला मिळते. हा प्रकार धावसंख्या जी आहे ती 58 आहे. 4 फलंदाज बाद आहे. 1 चेंडू बाकी राहिला 5व्या षटकातला आणि स्ट्राईकला फलंदाज राहुल सिसोदिया. ऑन ट्रॅकला आहे तो 15 चेंडूमध्ये नाबाद 37 धावसंख्येची खेळी करणारा भूषण गोळे. राहुलच्या बॅटमधून अगदी आपण पाहिले चेंडू पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय आणि एका धावसंख्येनंतर धापलं पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 5च्या समाप्तीनंतर 59 धावा आहेत. 4 फलंदाज बाद. 59 लॉस ऑफ 4 विकेट. 5th ओव्हर कंप्लीट.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचं षटक आता पाहिलं जाईल आणि शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती ओंकार दळे याला आपण परत एकदा पाहणार आहोत. जे ओंकार दळेने याच्या अगोदर 8 धावा खर्च केलेल्या आहेत. तोच ओंकार आलाय. या अगोदरचं षटक जर अगदी आपण पाहिलं तर राहुल गिरेने एक चांगलं षटक टाकलं आणि त्या षटकामध्ये राहुल गिरेने 8 धावा राहुल गिरेने ज्या खर्च केल्या तर 2 विकेट राहुल गिरेला ज्या मिळाल्या. क्षेत्ररक्षणा बराचसा बदल या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो सातत्याने केला जातोय. रोहित खरात याला अगदी आपण पाहतोय एस्टनच्या पाठीमागे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय फुल टॉस होता. पायावरती अगदी जोरदार मारा होताना आपल्याला पाहायला मिळालाय. लेग बायचीवर पण एक सिंगल आणि 60वी या दरम्यान अगदी पूर्ण होताना पाहायला मिळाली. ते अनया 11 कनोली या संघाची. 60 धावा आहेत. 4 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना भूषण गोळे आता स्ट्राईकला आहे. जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती आहेत. 15 चेंडूमध्ये 37 धावसंख्येची खेळी आतापर्यंत नाबाद त्याच्या आपण पाहिलेले. 5 चेंडू बाकी राहिले त्याच्यासाठी, पण त्याच्या अर्धशतकासाठी अजून एक 13 धावसंख्येचं लक्ष आहे. अजून एक अर्धशतक आम्हाला पाहायला मिळणार का? 7 अर्धशतकं आत्तापर्यंत झालेले आहेत. त्याच्यामध्ये एकमेव एक खेळाडू असा आहे की त्याची 2 अर्धशतकं आहेत. राहुल झोनवालची 2 अर्धशतकं आहेत. त्यानंतर अगदी आपण पाहिलं एक अर्धशतक जे पाहिलं मिळालं ते गणेश जाधव यांचं. त्यानंतर आपण एक अर्धशतक पाहिलं ते खास करून या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळलाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. खिलाडी क्या मस्तक पे दस्तक्षर. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. टायमिंग काय परफेक्ट पाहायला मिळालाय भूषण गोळेच्या बॅट मधून आणि एक षटकार कव्हरच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेवटचं षटक अगदी आपण पाहतो ओंकार दळेचं चालू आहे. 43 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा आपण पाहिलं चेंडू गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक ध्रुवने चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना घाई झाली आणि त्या घाईचा परिणाम पाहायला मिळालाय. राहुल सिसोदिया बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. 5वा फलंदाज इथं धावत होताना पाहायला मिळालाय आणि 67 धावा धावपाल करतात. बाटर मैदानाच्या आतमध्ये मयूर हमरे याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 44 वरती भूषण गोळे आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल झोनवालची 2 अर्धशतक आपण पाहिली. गणेश जाधवचे एक अर्धशतक आपण पाहिलं. त्यानंतर अगदी योगेश पवार याचे एक अर्धशतक पाहिलं. त्यानंतरचं अर्धशतक आपण पाहिलं ते महेश मुंडे अर्थात विकी मुंडेचं अर्धशतक पाहिलं. त्यानंतर शुभम गीतेचं अर्धशतक पाहिलं आणि त्या पाठोपाठ सुशांत गायकवाड याचं एक अर्धशतक पाहिलं. असे एकूण 7 अर्धशतकं या स्पर्धेमध्ये आहेत. 2 निर्धाव षटकं आहेत. एक युवराज गुंजाळचं आहे आणि अजून एक निर्धाव षटक करण डुकरे याचं एक अर्धशतक निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळाले. इथं अगदी आपण पाहतोय फलंदाज बाद होईल. चांगला चेंडू आहे दरम्यान अगदी आपण पाहतोय मयूर हमरे इथे 0 वरती धावबाद.
मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. योगेश धोत्रे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहतोय. पाहू आपण मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे भूषण गोळे, अगदी आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. शेवटचे 2 चुन्या दरम्यान या डाबातले वाक्य आहेत. 44 वरती भूषण याला आपण पाहतोय. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिले धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. चांगला चरणची प्राबड या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो आहे एक आगळी वेगळी स्टाईल आहे गोलंदाज ओमकार दळे याची. कारण अगदी वेगाने येतो आणि अगदी स्टंपच्या जवळ गेल्यानंतर आपली जी मान आहे किंवा आपलं जे डोकं आहे ते अगदी आपण पाहिलं तर थोडंसं खालच्या बाजूला टाकतो. नजर थोडीशी खाली असते आणि त्यानंतर मानेच्या पाठीमागून हात घेऊन चुंडा टाकला जातोय. एक आगळी वेगळी शैली आहे. बरं अचूक टप्पा आहे. 67 धावा धावफलकावरती. आणि या दरम्यान फुल टॉस तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती. आणि काय आहे हा चौकार आहे. आणि या चौकाराची रूपाने इथे डावाची सुद्धा समाप्ती पाहायला मिळाली. सनसनीत चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा. पलीकडच्या बाजूला ती 4 व्हीलरमध्ये कोण बसलेलं आहे साईड स्क्रीन जवळ, त्यांना विनंती राहील तुम्ही पण तिथं बसू नका आणि आपली जी गाडी आहे ती गाडी तिथून काढायची आणि पलीकडे 4 व्हीलरच्या पार्किंगमध्ये आपली गाडी पार्किंग करायची. हात जोडून कळकळीची विनंती आहे आपणास. मान वंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार